महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक रामायण आणि महाभारतासारख्या पुराण ग्रंथांमधल्या व्यक्तिरेखांचा प्रवेश झालाय, असं नाही का वाटत तुम्हाला? मित्रो, आज हे मी काही नवीन तुम्हाला सांगतोय असं तुम्हाला वाटेल. तर नवीन वगैरे काही नाहीये. तर हे नवीन नाहीये. परवा याच विषयावर आपण बोललेलो आहोत. तेव्हा विषय जुनाच आहे. फक्त त्यावेळेस मी परिस्थिती विशद करून सांगताना सर्वसमावेशक मांडणी केली होती. आज आपण या या विषयावर या विषयातल्या आकडेवारीकडेही जरा लक्ष देऊयात. आणि महत्त्वाचं म्हणजे रामायणातल्या राम, रावणाच्या भूमिकाही जरा तपासून घेऊयात. महानगरपालिका म्हणजे राजकीय पक्षांसाठी सत्तेची कुरणं बनलेली आहेत. हमाम में सब नंगे या उक्तीनुसार सगळ्याच राजकीय पक्षांबद्दल सर्वसामान्यांचं मत हे असंच असणार आहे. आपण मुंबई महानगरपालिकेतल्या ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्ता काळातला भ्रष्टाचार सातत्याने उद्धृत करतो, तेव्हा या शहरालगतच्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली ते अगदी मीरा भाईंदर, वसई विरार महानगरपालिकांमधलाही कारभार त्या सत्ता काळातल्या राजकारण्यांच्या भ्रष्टाचारानं कसा बरबटलेला होता हे आपण अनुभवलेलं आहे. नुकतंच वसई विरारच्या पालिका आयुक्तांसह तिथल्या नगर नियोजन खात्यातल्या एका संचालकावर पडलेली ईडीची धाड, त्यातून मिळालेलं घबाड, त्यांना झालेली अटक आणि उघड झालेलं सिंडिकेट पाहता सामान्य जनतेचा सरकारी तिजोरीत जमा होणारा करोडोरुपी पैसा हा राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी लुबाडून आपल्या घरी कसा नेतात हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे नरिमन पॉईंटचं मंत्रालय असो किंवा तुमच्या शहरातलं महानगरपालिका मुख्यालय, इथली सत्ता अडप करण्याची लालसा प्रत्येकालाच असते. आता बघा ना, मुंबई महानगरपालिकेसारख्या हजारो करोड रुपयांचं बजेट असलेल्या श्रीमंत महानगरपालिकेवर पुन्हा कब्जा मिळावा यासाठी इतके दिवस वांद्र्याचं मातोश्री न सोडणारे, दुसऱ्या मजल्यावरून खालीही न डोकावणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः गाडी चालवत 20-25 मिनिटं खर्च करून, प्रवास करून दादरला येतात. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावरचे उंबरे झिजवू लागतात. असो, तो त्यांचा प्रश्न आहे. पण इथंही आकड्यांचे खेळ महत्त्वाचे ठरणार आहेत. हे चाणाक्ष धूर्त उद्धवजींना चांगलंच उमगलेलं आहे, म्हणून हे सगळं सुरू आहे. पण नवी मुंबईतले एक धुरंधर नेते गणेश नाईक यांना मात्र हे आकडे आकलनापलीकडचे आहेत असं दिसतंय. कारण त्यांचा बालेकिल्ला असणारा नवी मुंबई परिसर हा आज नाईकांच्या धाकात राहिलाय का, याबद्दल खरं तर नाईक साहेबांनी आत्मचिंतन करायला हवं होतं. पण ते विधानं करतायत रामायण महाभारताचे संदर्भ देऊन. लोकसभेला, विधानसभेला त्यांनी बराच जोर लावून काही गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अपयशी ठरले. मंदा म्हात्रे यांच्याशी गणेश नाईक यांचं असलेलं सख्य आणि मागच्या कित्येक दशकात नाईकांकडून मंदा म्हात्रेंना तोंडघशी पाडण्यासाठी केले गेलेले प्रयत्न हे जगजाहीर आहेत. लोकसभेला त्यांना सेनेचे नरेश मस्के नको होते, विधानसभेला भाजपच्याच असलेल्या मंदा म्हात्रे नको होत्या. पण या दोन्ही खेपेला त्यांच्या प्रयत्नांना काटछळ दिला तो शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी. आपल्या विरोधात रचलेल्या षडयंत्रांनी मेटाकुटीला आलेल्या मंदाताईंच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं आपण पाहिलंय त्या निवडणुकीच्या जाहीर सभेत. ते अश्रू रोखणारा, ते अश्रू पुसणारा, तसं वचन देणारा, मी तुम्हाला निवडून आणेन काही झालं तरी, हे वचन देणारा मित्र पक्षातला शिवसेनेतला नेता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण पाहिलाय. लोकसभेला नरेश मस्केंना नवी मुंबईतून धोका संभवत होता, पण तिथंही मस्केंनी शिंदेंच्या मदतीनं गेम पलटी केला. या दोन निवडणुकांमध्ये हे शत्रुत्व कुठे उघड दिसलं तर कुठे लपून छपून. पण विधानसभेच्या निकालानंतर ठाणे पालघरचे पालकमंत्री बनवल्या गेलेल्या गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवरचा जुना राग, जो गणेश नाईक शिवसेनेत असल्यापासूनचा जो आधी आनंद दिघेंवर होता, मग तो शिंदेंवर आला, तो राग उघडपणे काढायला सुरुवात केली. या रागातूनच त्यांना आता ठाण्यात, नवी मुंबईत, पालघर, कल्याण, डोंबिवलीत महायुती म्हणून निवडणुका न लढवता स्वतंत्र लढावंसं वाटतंय. तशी विधानं ते करू लागलीत, कार्यकर्त्यांना उकसवू लागलीत. परवाच्या आपल्या विवेचनात मी त्याबद्दल मोघमपणे बोललेलो आहे. पण त्यानंतरच्या 2-1 दिवसात भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये या विधानाची कटू बीजं पसरू लागलेली दिसत आहेत. चुळबुळ सुरू झाले. सामान्य कार्यकर्ता, मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना, जो महानगरपालिकेच्या निवडणुकांना आपल्या राजकीय करिअरची पहिली पायरी समजतो, त्याला निवडणूक लढवायला मिळणं ही मोठी पर्वणी असते.
म्युन्सिपाल्टी इलेक्शन, ती पर्वणी, ती संधी युती आणि आघाडी या गोंडस तडजोडीनं बऱ्याचदा हिरावली जाते. ती संधी जर त्याला साधता आली तर तो धन्य धन्य होतो अगदी. आणि ही संधी किंवा हे सगळं करून आणणारा, जे हे जो नेता साध्य करून देतो तो नेता त्यांच्यासाठी हिरो असतो. इथं हिरो बनण्यासाठी गणेश नाईक अशी विधानं करतायत का? म्हणजे कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी करतायत का ही विधानं? पक्षाच्या हितासाठी, वाढीसाठी त्यांचा हा आटापिटा आहे का? उत्तर द्यायचंय तर अभ्यास करायला हवा ना याचा, आकडेमोड करावी लागेल ना. म्हणून जरा संख्याबळ पाहूया आपण. आधी नाईकांच्या नवी मुंबई महानगरपालिकेतलंच पाहूया जे काही गणित आहे ते. 2015ला इथं शेवटची निवडणूक झाली होती. तेव्हा गणेश नाईक हे शरद पवारांच्या एनसीपीत होते. 111 जागांच्या नवी मुंबई महानगरपालिकेत एनसीपीला 52 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे एनसीपीचा महापौर बसला होता. स्थायी समिती त्यांच्याकडे होती, सत्ता त्यांच्या हातात. अखंड शिवसेनेला 38 तर युतीतल्या भाजपला 6 जागा मिळाल्या होत्या. आता गणेश नाईक एनसीपी सोडून भाजपमध्ये आलेले आहेत, मंत्री झालेले आहेत, पालकमंत्री झालेले आहेत. त्यामुळे आज नवी मुंबईत भाजपची संख्या त्यांच्यासोबत आलेले एनसीपीचे 52 प्लस भाजपचे 6 अशी 58 झालेली आहे. तर शिंदेच्या सेनेनं उठावानंतर जी गोळाबेरी सुरू केली होती त्यात इकडचे तिकडचे असे मिळून आज 46 माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेने जमा केलेले आहेत. अजितदादांकडे 1 नगरसेवक आहे. या तिघांच्या महायुतीनं गोडी गुलाबीनं हित साधलं तर इथं क्लीन स्वीप आहे. पण युती तुटली म्हणण्यापेक्षा एका नेत्याच्या राग लोभापायी तोडली गेली तर प्रचंड काटाकाटी होणार हे निश्चित. 10-12 नगरसेवक इकडे तिकडे झाले तर पालिकेतली सत्ता हातातून निसटू शकते. कारण नवी मुंबई महानगरपालिकेत एनसीपीचे जे नगरसेवक भाजपमध्ये आलेले आहेत ते शरद पवारांच्या किंवा गणेश नाईकांच्या पुण्याईवर व्यक्तिसापेक्ष त्यांच्या कार्यकर्तृत्वावर निवडून आलेले आहेत. हा जो काही मागच्या एक 10 वर्षांचा जो काही कालावधी लोटलाय त्याचा विचार करता चित्र बदलू शकतं, वातावरण बदललेलं आहे असं एकंदर दिसतंय आपल्याला. आणि नवी मुंबई सतत बोलल्यानंतर ती नवी मुंबई असली म्हणून नाईकांबद्दल सगळेच समाधानी आहेत असंही नाहीये. आता ठाण्याकडे वळलो तर गणेश नाईकांच्या विधानातला फोलपणा स्पष्ट होतो. त्यांचं जे विधान रावण राम पुढे सांगणार आहे ते विधान ना, त्या विधानातला फोलपणा स्पष्ट होतं. किंबहुना ते विधान हास्यास्पद वाटतंय. पण भारतीय जनता पक्षाच्या नियमित निवडून येणाऱ्या आणि या खेपेला काही वाढणाऱ्या नगरसेवक संख्येला खीळ घालणारं वाटतंय. रावणाचा अहंकार संपवायचा आहे, यावर येतोच आहे. पण आधी ठाण्यातले आकडे बघूयात. ठाणे महानगरपालिका 131 जागांची, त्यात 2017ला शिवसेनेचे 67 नगरसेवक होते, भाजपचे 23 तर आव्हाडांच्या एनसीपीचे 34. होय, बरोबर ऐकलं तुम्ही, आव्हाडांच्या एनसीपीचेच. आता 2025ला काय स्थिती आहे तर शिंदेच्या गोळाबेरीज मोहिमेनं चांगलाच बोळा फिरवलाय. त्यामुळं ठाण्यात शिवसेना आज 91 नगरसेवकांच्या आकड्यावर पोहोचलेली आहे. माजी नगरसेवक 67चे 91 झालेत. युतीत लढले तर सगळेच फायद्यात राहतील हे स्पष्ट दिसतंय. शिंदेचे 91च्या 91 निवडून येतीलच असं नाही, कमी जास्त काही होऊ शकतं. पण भाजपच्या काही जागा यंदा वाढणार असं स्पष्ट दिसतंय. पण हे तेव्हाच होईल जेव्हा त्यांना महायुतीचं लेबल लावलेलं असेल त्या उमेदवारांना. जिथं शिवसेना, शिंदेची ताकद आणि भाजपची जी काही करामत ही एकत्र असेल तेव्हाच ह्या जागा वाढतील. पण नाईक तर निघालेत युती तोडायला. त्यांना एकनाथ शिंदे नामक रावणाचा अहंकार संपवायचा आहे. शिंदे जर रावण असतील तर गणेश नाईक प्रभू श्रीराम आहेत का? अजिबात नाही. कारण प्रभू श्रीराम हे तर एक पत्नीव्रत धारक होते. नायकांच्या पत्नीव्रतावर 3-1 वर्षांपूर्वी शंका उपस्थित झाली होती, आहे का? कशी काय माहिती तुमची ओळख कशी काय झाली गणेश नाईकांबरोबर, कशा प्रकारे संबंध आले? मी 93 पासून ओळखते त्यांना. मी बिग स्प्लॅश स्पोर्ट्स क्लबमध्ये रिसेप्शनिस्ट होती फक्त 2 महिन्यासाठी आणि त्यावेळेस आम्ही भेटलो होतो आणि त्यानंतर मग आमची फ्रेंडशिप झाली, मग रिलेशनमध्ये आलो आणि मग आम्ही प्लॅन केलं की वी विल हॅव अ चाइल्ड. आणि 2007मध्ये
आय गिव्ह बर्थ टू माय सन. अच्छा, 27 वर्ष तुम्ही एकत्र होतात असं बोललात की 27 वर्ष झालं कुठलाही त्रास झाला नाही, म्हणजे तुम्ही आता 27 वर्षानंतर समोर आलेलात म्हणून हा एक प्रश्न आहे तुमचा. नाही म्हणजे 27 वर्षामध्ये त्रास तर भरपूर झाला आहे मला, पण कसं आहे की मी घाबरत होते. अँड ही इज अ व्हेरी पॉवरफुल पर्सन इन नवी मुंबई. तो माझी कधी अशी म्हणजे मला सपोर्ट पण नव्हता, फॅमिलीचा पण सपोर्ट नव्हता, आणि मी म्हणजे बरंच काही सहन केलेलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर तेव्हा अचानक ऍक्टिव्ह झाल्या होत्या. माननीय मंत्री महोदयांना अटकही होणार होती, पण अचानक हे वादळ जसं उद्भवलं तसंच ते अचानक शमलं देखील. जाऊ दे, कोणाच्या खाजगी आयुष्यात आपण डोकावणं योग्य नाही, पण हिंदू धर्मातल्या पवित्र ग्रंथातल्या व्यक्तिरेखांचा वापर करताना राजकारण्यांनी तारतम्य बाळगायला हवं एवढं मात्र निश्चित आहे. सोबत आकड्यांचे खेळही लक्षात घ्यायला हवेत, आणि ते तसे खेळ लक्षात घेत एकमेकांना धरून राहत समान विचारधारेला पुढे न्यायचा विचार करायला हवा. भारतीय जनता पक्षाचे मूळचे कार्यकर्ते हे काय रेतीवाले डंपरवाले नसले, पैसेवाले नसले, गळ्यात जाड जाड साखळ्या सोन साखळ्या घालून फिरणारे नसले, तरी सुजाण आहेत, अभ्यासू आहेत. त्यांना हे आकड्यांचे खेळ चांगलेच अवगत आहेत आणि समजतातही चांगले हे जे खेळ आहेत. तेव्हा ते या असल्या व्यक्तिगत राग लोभांमधून उभ्या राहणाऱ्या पेल्यातल्या वादळांना सहज शमवतील, बगल देतील आणि पुढे निघून जातील अशी मला खात्री वाटते. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पण राम आणि रावण या दोघांचाही अहंकार कुठे जर उफाळला आणि काही बरं वाईट घडलं महायुतीच्या संदर्भात, तर नुकसान हे एका विचारधारेचं होणार आहे एवढं लक्षात घ्या. मी म्हणालोच आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.